बखर लिहिण्यात आली। ती बखर वाचण्यासाठी मी मोडी लिपी शिकत आहे। शिवाजी महाराज आमचे राजे होते। त्यांचा खराखुरा इतिहास बखर मध्ये आहे, म्हणून मी बखर मोडी लिपीमध्ये आहे, म्हणून मी मोडी लिपी शिकत आहे। त्यांच्या काळात बखर लिहिण्यात आली। ती बखर वाचण्यासाठी मी मोडी लिपी शिकत आहे। शिवाजी महाराज आमचे राजे होते। त्यांचा खराखुरा इतिहास बखर मध्ये आहे, म्हणून मी बखर मोडी लिपीमध्ये आहे, म्हणून मी मोडी लिपी शिकत आहे। सर हे नवीन उपक्रम घेतात आणि वारली चित्रशैली हे आम्हाला शिकवले आणि याच्यातील उपक्रमामधील मोडी लिपी हा एक शिकवत आहे। सर आम्हाला मोडी लिपीचे पुस्तक देत आहे आणि त्यातून आम्हाला पुराण्या काळातील शब्द समजत आहे आणि पुराण्या काळात का झाला हे कळत आहे। सर हे नवीन उपक्रम घेतात आणि वारली चित्रशैली हे आम्हाला शिकवले आणि याच्यातील उपक्रमामधील मोडी लिपी हा एक शिकवत आहे। स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रामध्ये जवळपास 900 वर्ष मोडी लिपीमध्ये मराठीचं लेखन केलं जातं। जवळपास 13व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सर्व लेखन हे मोडीत होत होतं, परंतु स्वातंत्र्यानंतर जेव्हा देवनागरी लिपी आली आणि ही जी लिपी आहे ती मागे पडली आणि यामागे मुलांना ही यावं याच्या मागचं कारण म्हणजे अनेक पुरातन दस्तऐवज आहे। म्हणजे इतिहासाचा अभ्यासक म्हणून जर पुढे यायचं असेल तर जुने दस्तऐवज हे मोडी लिपीत आहेत आणि ते वाचन जर करता आलं नाही तर आपल्याला इतिहास खऱ्या अर्थाने कळणार नाही। मग मला जसं हे वाचता येते समजता येते तसंच माझ्या विद्यार्थ्यांना यावं ही यामागची प्रेरणा माझी मनातली इच्छा होती। जवळपास 5वी 6वी 7वीतले विद्यार्थी मी यासाठी घेतले आहे। 20 विद्यार्थी वर्गामध्ये आहे, त्यापैकी जवळपास सर्वच विद्यार्थी आता लिहू शकतात आणि वाचू पण शकतात। म्हणजे अनेक कालखंडामध्ये मोडीचे अनेक शब्द बदलले, त्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत। तर त्या हिशोबाने जवळपास 3 महिन्यापासून हा प्रयत्न चालू आहे आमचा। स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्रामध्ये जवळपास 900 वर्ष मोडी लिपीमध्ये मराठीचं लेखन केलं जातं। जवळपास 13व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत